झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवूया. माझा एसी दिसत नाही तुम्हाला? थंडगार हवा आली का नाही? जमून राहिलं तुम्हाला, जमून राहिलं. विंडचा भाग आहे, आम्ही सगळं करून घेतो, काही काळजी करायची नाही. अहो मी पालते धंदे करून बसलोय, काही फायदा नाही. तुम्ही गोड्या औषध द्या, ट्रीटमेंट बिटमेंट काही करू नका तुम्ही. हो ग बाबा, आमचा ट्रीटमेंटचा बघा मी सगळं करतो. टप्पी आले आले लबाडा लबाडा, छान आहे तुमचा टप्पी. वा, नाव पण मस्त ठेवलेलं आहे, टप्पी. टप्पी वाले वा वा, टप्पी टप्पी टप्पी. मंदिर वाटून राहिला तो कुत्रा आहे, कुत्रा कुत्र्यासारखं असं असा उचला ना. असा उचलायचा का? दिसत नसत तरी असा उचलायचा. माझा सोनू या भागा 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 कशा बघतोय माझ्याकडे. अरे वा. डॉक्टर बरे आहात ना तुम्ही? मी बरं आहे. स्वतःच्या हातालाच काय कुरवळत आहे? नाही, टप्पीची पप्पी. टप्पी इकडे. ऐका ना, बिस्किट आहेत का? कुत्र्याचे बिस्किट. त्याला भूक लागली, जरा द्या ना. बिस्किट? माझ्याकडे कशी असतील बिस्किट? मी सायंटिस्ट आहे. मग ते माझ्याकडे कशी असतील बिस्किट? मिळणार. माझ्याकडे बिस्किट नाही आहेत. तुम्ही मला काय म्हणाला होता? आपण प्राण्यांच्या डॉक्टराकडे चाललोय ना, म्हणजे प्राण्यांचा इलाज करायला चाललोय. मग ह्यांच्याकडे बिस्किट कशी नाहीयेत? असायला हवीत ना. तर मला टफीसाठी बिस्किट आणून द्या. माझ्याकडे कुठे बिस्किट? बिस्किट तुमच्याकडे काय बोलताय? खाऊ खाऊ, तुम्ही खाऊ घाला. आता नसेलला कुत्रीला कसं काय खाय घालायचं? काय नाही हो, नसलेल्या कुत्र्याला असा यो यो करून बिस्किट द्यायचं आणि ते आपण करून खाऊन घ्यायचं. अहो मी एवढे बिस्किट खाऊ घातले, बिस्किट सोडावा हाड आपण खाल्लेत मी. आणि आता तर एवढी सवय झाली ना. परवा मी एका लग्नात गेलो होतो, तिथे सगळे बुफेच्या तिथे जेवून राहिले होते आणि मी एका कोपऱ्यात कुत्र्याचे बिस्किट वाव वाव करून खाऊन राहिलो. काय आता ट्रीटमेंट करून राहिले ना तुम्ही? आता बिस्किट कळते टोमना मारो ग वाईनी. टपीला बिस्किट आणले. काड्या रंगाच्या कुत्र्यावर पांढरे टिपके. तो 8 महिन्यांचा आहे आणि त्याला शेपूट नाहीये. आता सगळी माहिती सांगितली मी तुला. आता हे फालतू धंदे बंद करून तू इलाज करा. मी काय म्हणतो वहिनी, हा जो तुमचा टफी आहे, टफी त्याला जन्मापासूनच शेपूट नाहीये. नाहीये. हो नाहीये. तो पावसात भिजला होता ना खूप एकदा, त्याच्यामुळे ते थोडा प्रॉब्लेम झालाय. पण आम्हाला दोघांना सापडला होता तो तेव्हा. खूप सवय झाली नाही आपल्याला आपल्या टफूची. बघू बघू जरा इकडे द्या. पावसात भिजला होता का? सावकाश ना. अंग बघा केवढं तापलंय त्याचं. बघा अंग केवढं तापलंय. ताप आलाय त्याला. बघा तुम्ही अंग तापलंय की नाही? बघा. नाही काय चटकापासून राहिला. चटका आता पळाला ना. पावसात भिजला ना, त्याच्यामुळे ताप आलाय त्याला. आणि तुम्हाला सांगतो वहिनी, इथलं वातावरण त्याला सूट होत नाहीये. त्याला थंड हवामान पाहिजे. ही एसीची हवा अजिबात त्याला सहन होत नाहीये. तुम्हाला सांगतो ह्याला आता काश्मीरला पाठवावं लागेल किमान 6 महिने तरी, तेव्हा याला बरं वाटेल. मी ना माझ्या टप्पूला कुठे देणार? असं कसं? माझं टप्पू, आपण 5 किलो बिस्किट आणून ठेवलेत कुत्र्याची, ती वाया जातील. नाही ती मी खाऊन टाकीन ना. मला सवय झाली आहे. नको मला देणार. मी आजारी पडलेला आहे. पण मी तो बरा झाला पाहिजे. तुला वाटतं का तो मरून जावा? नाही मरून. मग डॉक्टरच्या ऐकायचं. काय डॉक्टर काश्मीरला गेलं ठीक होईल ना. किमान 6 महिने राहिला की सगळं ठीक होईल. काळजी करायची नाही. देऊन टाकता द्या बहिणी. होणार. काश्मीरला फक्त 6 महिने त्याची डिलिव्हरी करतो. आता मी त्याला कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतो. मग तिकीट मागतो आणि काश्मीरला पाठवतो. काय मला तर करमणार नाही माझ्या टप्पू शिवाय. रडायचं नाही. आपला टप्पू काश्मीरला गेला. वहिनी रडायचं नाही होणार. सगळं 6 महिन्यानंतर तुमचा टप्पी येईलच ना. 6 महिने तर तुम्हाला विरंगुला पाहिजे. बस काय विरंगुला पाहिजे म्हटलं तुम्ही पुस्तकं वाचा, टीव्ही बघा, काहीतरी मनोरंजन आहे तर हाय मनोरंजन करायला तुम्ही चालतंय. मला असं वाटलं होतं ट्रीटमेंटच्या नादात तुम्हाला बी कुत्रा दिसून राहिला. नाही हे घ्या तुमची फीस घ्या. बरं असू द्या. बरं होत्या. नाही माझ्याकडे असू द्या. गोष्ट कशी आहे, मुळात गोष्ट अशी आहे की 2 महिने तरी तिला कुत्र्याची आठवण करून द्यायची नाही. सगळं विसरून जाणार. फक्त सांगत राहा काश्मीरला ट्रीटमेंट चालू आहे. मी सांगतो. चल ना.
काय झालं? पडली ना कोण? मनी मेव माझी.